अरे अरे कॅनवाले दादा कुठे मध्ये येत आहे? आज आहे ना मला प्रेम पप्या आणि गोलूला फोटो काढायला जायचं होतं, पण याचे शूज काही याच्या पायात घुसत नव्हते. आता आम्ही लोकेशनवर जाण्यासाठी निघालो तर होतो, पण मला गाडी चालवण्यासोबत ब्लॉग सुद्धा शूट करायचा होता. मग काय एका हाताने क्लच दाबला, एका हाताने ब्लॉग शूट करतोय आणि मागे बसलेला पप्या गाडीला रेस देतोय. लोकेशनवर पोहोचलो आणि प्रेम एवढा वाकडा तिकडे होऊन गोलूचे फोटो काढत होता, पण गोलूला एक सुद्धा फोटो काही आवडत नव्हता. त्याला म्हटलं फोटो खराब नाही रे, तुझं तोंड खराब आहे. आणि ती पप्याकडे कॅमेरा करत असतो तर बेकार लाजत होता. घरी जाताना यांना बुलेट चालवताना व्हिडिओ शूट करायचा होता, म्हणून यांनी मला स्कूटीवर तर उलटच बसवलं आणि थोडं पुढे जाऊन मी परत बुलेटवर गोलूच्या मागे बसून घेतलं. रस्त्याचं ना आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो होतो की तेवढ्यात पाना म्हणजे मॉडेल यश बाईची तिथे एंट्री झाली. एक दोन रील मॉडेल सोबत शूटच करतो म्हटलं, आता रस पिला आणि घरी जाऊन कपडे बदलून डायरेक्ट धरणावर आलो. कसं आहे, नदीला पाणी आलंय म्हटल्यावर आता बरेच दिवस धरणावर पोहायला पोरांची गर्दी असेलच. आम्हाला तर कोणाला पाण्यात उतरायचं नव्हतं, म्हणून इथे बबलू दादा एकटाच नदीमध्ये पोहत होता. अरे अरे कॅनवाले दादा कुठे मध्ये येत आहे? जाऊ द्या, धरणावर कोणी पोहतय कोणी गप्पा मारतय आणि याचं काहीतरी वेगळंच चालू आहे. काय तर म्हणे तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. असो, रात्री ना चतुर्भुज नारायणच्या मंदिरावर जेवणाचा कार्यक्रम होता, जो की प्रत्येक पौर्णिमेला असतो. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण कुठेच मागे राहत नाही, म्हणून मंदिरावर जेवण केलं आणि बराच वेळ तिथेच गप्पा मारत टाइमपास केला. आणि तिथून मी आणि प्रेम डायरेक्ट कोण खायला आलो. चला आम्ही खातो आता. कोण तुम्ही फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.